तुम्ही ही गाय आणली मग तुम्हाला मिरचीचा अनुभव होता हो. बस तेवढाच अनुभव होता का? मिरचीचा होता, पुन्हा हरभऱ्याला वापरलं होतं SSM, शिपूला गेलसाले वापरलं होतं, काय त्या हरभऱ्याचा काय अनुभव आहे? हा 4 एकरला वापरलं होतं. 85 किलोचा कट्टा भरला होता, एक पोत 85 किलो एकच भरलं? असे मिळून असे 40 कट्टे 4 एकर मध्ये 1 करी 10 कट्टे झाले. फवारणी पण जास्त केलं ना. 8.5 क्विंटल 8.5 क्विंटलच्या वर सर. 9 क्विंटल पर्यंत हा. एकरी एक हरभरा बरं, तुमच्या वावरामध्ये इतर वेळेस किती येत आहे? कमी येते कमी येत होता, किती? 5-6 कट्टेचा उतार पडत होता मला, लय नाही. 85 चे 85चा सुद्धा नाही, 60-65चा कट्टा. मग यावेळेस कसं काय 85 कट्टे? मी इकत कट्टे मोठे आणले मुद्दाम बघायसाठी, बर तरी ती 10 कट्ट्याचा उतार पडला मला. बर हा, आणि 85 किलोचा कट्टा काट्यावर ठेवून बघितला. मोजून काढले हो, मोजून म्हणजे दरवेळेस तुम्हाला तुमच्याच वावरामध्ये 26-42 4-5 फक्त क्विंटल व्हायचा. हो, हो. आणि यावेळेस किती झाला? 9-9.5 क्विंटल झाला. डायरेक्ट दुप्पट उत्पन्न झालं ना. म्हणजे तुमच्याकडे जर 12 निघते साहेब, तुमचं तर 18 जाईल ते तरी SSM एकच पात्यानं वापरलं होतं सर मी. एकरी. एक करी कृषी अमृत वापरलं नव्हतं, नुसतं शक्ती सम्राट, मिराकल आणि हिमस गोल्ड एकच वापरलं होतं. चांगलाच अभ्यास केला यांनी. व्हिडिओ रेग्युलर पाहता का? हो, दररोज व्हिडिओ पाहतो, सारखं तेच लावलेलं असतं त्यांनी. सारखं जसं वापरलं तसं तुमचे व्हिडिओ पाहतो. रोज पाहतो, एक दिवस सुद्धा कंटिन्यू व्हिडिओ नाही. आता पण नाही? आता पण बंद नाही, आता सुद्धा मुलगा बघतो. हा. किती तीच बघत बसते. का लावला रामसरांचा व्हिडिओ? लगेच लगेच लावतो. SCTV चा व्हिडिओ. हो, लगेच चालू असतं. चिरंजीव चिरंजीवची 10वी झालेली आहे, आता ती म्हणते 4 एकर ऊस लावायचा बर आणि त्याला SCT करायचं. SCT सगळं करायचं.